ओडिशा राज्यातील हे कोणार्क मंदिर सूर्य कोणार्क मंदिर आहे आणि या कोणार्क मंदिराची माहिती काल्पनिक पद्धतीने कशा पद्धतीने आहे, याचा इतिहास काय काय आहे, त्या इतिहासाबद्दल मी माहिती देत आहे आपणास. तरी आपण लक्ष करून ऐका. मी मानी परमेश्वर श्रीरंग आपणास सूर्य कोणार्क मंदिर बद्दल माहिती देत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहेत. भव्य रचना आहे. हे मंदिर एका विशाल रथाच्या आकारात बांधले गेले आहे, ज्याला 12 जोड्यामध्ये एकूण 24 कलात्मक चाके आहेत. ही चाके वेळ घटी मोजण्याचे काम करत असतात. कालातील स्थापत्य 13व्या शतकात गंग वंशाचे राजा नरसिंहदेव प्रथम यांनी हे मंदिर बांधले. जागतिक वारसा युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. याच्या भिंतीवरील शिल्पकला आणि भिंतीवरील ही शिल्पकला तसेच भिंतीवरील शिल्पकला आणि कोरीव काम कलाकाराच्या कल्पनाशक्तीची उंची दाखवतात. 7 घोडेची रचना पहा. हे आता सध्या ह्या काळात आपल्याला थोडे दिसत आहेत, काही पडझड झालेले आहेत. हे घोडे 7 आणि 7 घोडे, या रथाला ओढणारे 7 घोडे आठवड्यातील 7 दिवसांचे आणि सूर्यप्रकाशाचे प्रतीक आहेत. हे रथ पहा. अप्रतिम स्थापत्य, शांतता आणि भारतीय इतिहासाची भव्यता अशी ही कोणार्क मंदिराची ओळख आहे. 7 चाक नाही, ही मंदिराची रथाची चाके पहा. आणि ह्या ठिकाणी ही शिल्पकला पहा. हा कलेला दाद देण्यासारखी आहे आणि जगातील नंबर 1 कल्पनाशक्तीची उंची दाखवतात. या कलेतून शिल्पकला आहे. आणि त्या पाठीमागे बघा कला. प्रेक्षक पहा. या ठिकाणी किती पाहणाऱ्याची संख्या आहे. कोरीव कामाची स्तुती, चित्र एक सांगत आहे की किती कष्टानं आणि किती मेहनतीनं आणि त्या पद्धतीने किती कलागुणी. 800 वर्षाखाली गंग वंशाचे राजा नरसिंह देव यांनी हे कलात्मक रथाची रचना केलेली त्या काळात हे झालेलं आहे. आणि हे कोणार्क मंदिरचं ह्याच्या 800 वर्षाखाली तयार झालेलं आहे. तरी ह्या कलेची वास्तू आम्ही सांगत आहे आपणास. माझ्यासोबत होते संतोष धायगुडे, रंगनाथ हाके आणि सत्ता परमेश्वर माने. कोणार्क सूर्य मंदिर ह्याच्याबद्दल आपण स्थापत्याचा महामेरू आहे. कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे हे ओडिशामधील, भारतातील ओडिशा राज्यातील हे मंदिर आहे. या मंदिराची उभे असलेल्या 13व्या शतकातील कोणार्क सूर्य मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर ते तत्कालीन भारतीय कला, विज्ञान आणि स्थापत्य शास्त्राचा एक जिवंत ग्रंथ आहे. हे भव्य मंदिर गंग वंशाचे राजा नरसिंह देव प्रथम यांनी इसवी सन 1238 ते 1264 दरम्यान बांधले. हे मंदिर सूर्य यांना समर्पित आहे. यांच्या अतुलनीय सौंदर्यामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वाला मान देत 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ दिलेला घोषित केलेले आहे. स्थापत्य शैली, हे मंदिर एक कलिंग वास्तुकला शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर एका विशाल कला कसूर केलेल्या रथाच्या स्वरूपात बांधले आहे. रथ आणि चाकाची गुढता
मंदिराच्या पायथ्याशी 12 जोड्यांची एकूण 24 भव्य दगडी चाके आहेत. जी अजूनही अचूकपणे वेळ मोजण्याचे कार्य करतात. हे प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचे मोठे यश आहे. 7 घोडे आपण मागे दाखवल्याप्रमाणे 7 घोडे या रथाला शक्तिशाली रथाला उडताना आपल्याला 7 घोड्याची दाखवलेली आहे कला. याला ब्लॅक पॅगोडा का म्हणतात? याला ब्लॅक पॅगोडा का म्हणतात? समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याने दूरवरून पाहिल्यास याचे उंच छत गडद रंगाचे दिसायचे. त्यामुळे युरोपियन खलाशी याला दिशादर्शक म्हणून वापरत असत आणि याच कारणास्तव त्यांनी याला ब्लॅक पॅगोडा असे नाव दिले आहे. आणि पौराणिक संदर्भ काय आहे? पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला शापामुळे झालेला कुष्ठरोग या ठिकाणी केलेल्या कठोर तपश्चर्यानंतर सूर्यदेवाच्या कृपेने बरा झाला होता. त्या कृतज्ञतेतून या मंदिराची निर्मिती झाली. कोणार्क हे पुरी जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वर लिंगराज मंदिर सोबत ओडिशाच्या सुवर्ण त्रिकोणाचा एक महत्वाचा भाग आहे. अशा पद्धतीने अजून अचूक माहिती आम्ही तुम्हाला देत आहेत आणि सांगत आहोत. तुम्ही लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा. याची संस्कृती, याची कला शक्ती आणि जे काम झालेलं आहे ते पहा. ते रथाची छकरे पहा. कमी होते ना, त्यामुळे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सैनिक वर्षी गेले की तिकडे लढाई होत. आणि अशा पद्धतीने हे भाग झालेला आहे. पुढील भागात आम्ही अजून काहीतरी नवीन दाखवू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मंदिरावर 4, 5, 6, 7 दीदी इसका का फोटो लीजिए, सूर्यवान का ऊपर में और सब पीछे हटो